शनिवारचा दिवस होता. साधारणतः दुपारचे 11-12 वाजलेले असतील. साधना नावाची 35 वर्षाची महिला तिच्या पतीला म्हणते की आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. माझी एक मैत्रीण भरपूर दिवस झालं मला इन्व्हिटेशन देते, घरी जेवायला ये, जेवायला ये, घर नवीन बांधलंय, मला जाणं काय होईना, तर आपण आज जाऊन येऊ, तिच्यापाशी राहू. आज शनिवार आहे तर उद्या माघारी येऊ. कामं पण आपली आता सुट्टीमुळं बंद आहेत. तिचा पती म्हणतो की मला काम आहे, तू काय कर, आपल्या ड्रायव्हरला घेऊन जा. त्यावेळेला राहुल नावाच्या या 28 वर्षाच्या ड्रायव्हरला ही साधना घेऊन तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या गप्पा रंगतात. पण ही जी महिला आहे साधना, त्या दिवशी अचानकच त्या ड्रायव्हरला म्हणते चल माघारी जायचं आहे. तिची मैत्रीण म्हणत होती की राहा, थांब, आजचे दिवस राहा. पण ती म्हणले नको, मला अचानक घरून फोन आलाय, जावं लागेल. तिला माहीत नव्हतं की तिच्या मैत्रिणीला या साधनाच्या डोक्यामध्ये काय प्लॅन चालू आहे. साधनाने ड्रायव्हरला विचारलं की बॅग वगैरे ठेव. साधना ड्रायव्हरला म्हणते की ज्या बॅगा वगैरे आहेत ना त्या गाडीत टाक आणि चल. आता हे दोघं गाडीमध्ये बसून हायवेला लागतात. हायवेवरून जात असताना साधना अचानक एका आलिशान हॉटेलला बघून ड्रायव्हरला म्हणते की या हॉटेलकडे घे. त्या ड्रायव्हरला वाटलं की जेवण वगैरे करायचं असेल म्हणून तो थांबवतो. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी रूम बुक करून ठेवली होती साधनाने. साधना त्या ठिकाणी थांबली. ड्रायव्हर तिच्या बॅग घेऊन हॉटेलमध्ये गेला, तिथं ठेवल्या तिच्या रूममध्ये आणि तो निघाला बाहेर जायला. त्यावेळेला साधना म्हणली की तू कुठं चालला. राहुल म्हणला की मी चाललो खाली गाडीत झोपतो. साधना म्हणली नको, तू इथंच थांब आता. त्यावेळेला साधना त्याला म्हणते की इकडे एक काम कर, हे घे 500 रुपये, खाली जाऊन एक बाटली घेऊन ये, जी घेतल्याने चांगली नशा येईल अशी बाटली घेऊन ये. आता राहुलला याची सवय होती, त्याची मालकीन थोडी थोडी नशा करायची, त्यामुळे तो काय बोलला नाही, जाऊन बाटली घेऊन आला. ज्या वेळेला ती पॅग लावत होती, राहुलला म्हणाली घे. आता राहुलने बी थोडं इन्कार केला, पण मालकीन होती, ओळख होती चांगल्या प्रकारे 6-7 वर्षाची. त्यावेळेला ज्या वेळेला तिला जबरदस्ती केली त्यावेळेला राहुलने पण घ्यायला चालू केली. आता दोघे पॅग लावत थोडा वेळ झाला होता. या साधनाला नशा झाली. त्यावेळेला साधना रडायला लागली. राहुल म्हणला की मॅडम का रडताय तुम्ही. साधना म्हणली काय सांगू तुला, तुला तर घरची परिस्थिती माहिती आहे, मी यायच्या आधीपासून तू इथं काम करतोय, तुला तर पूर्ण माहितीच असेल. राहुल म्हणला मला माहिती आहे हो, पण तुम्हाला काय त्रास आहे ते मला माहीत नाही ना, नेमकं काय झालं ती तर सांगा. साधना त्याला त्याची पूर्ण गोष्ट सांगायला लागते. म्हणते की मला लग्न होऊन 7 वर्ष झाली, अजूनपर्यंत एक पण अपत्य नाही. आता सासू, नवरा आणि सगळे नातेवाईक, शेजापाजारी सगळे म्हणतात की वांजुटी आहे, कसं करणार मला सांग ना. मी माझ्या सगळ्या टेस्ट करून बघितल्या, पण माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाही. सगळा दोष तुझ्या मालकामध्ये आहे. तरी पण तो समजायलाच तयार नाही, पण सगळे मलाच नावं ठेवतात. मला समजत नाही आता काय करू. ज्या वेळेला ही असं बोलत होती त्यावेळेला अजून नशा करायला लागली. हे सगळं झाल्यानंतर पूर्ण नशेत आली होती. आता ती राहुलला म्हणते की आता याच्यावरती एकच पर्याय आहे, तू जर ते प्रयत्न केले तर नक्कीच मला मूल होईल असं वाटतंय. याच्यासाठी आपण दोघांनी प्रयत्न करायला पाहिजे. राहुल थोडासा सहमला, दचकला, पण त्याची जी मालकीण होती साधना, तिने त्याला समजावले की तू जर असं केलं तर मी तुला पैसे देईन आणि हे तर बघ ना, तू तुला मजाच मजा. आता दोघं पण नशेमध्ये होते. राहुलला समजत नव्हतं की काय करू, पण त्याने शेवटी विचार न करता जास्त त्या ठिकाणी साधनासोबत संबंध बनवायला चालू केले. त्या दोघांनी त्या ठिकाणी संबंध बनवले. दोघंही सकाळी उठल्यानंतर खुश होते. दोघांनाही वाटलं की आज एकदम बऱ्यापैकी झालं. साधनाने तिच्या पतीकडून कधीच अशी अपेक्षा केली नव्हती की होईल म्हणून, पण त्या राहुलने केलं होतं. राहुल सकाळी म्हणला उठल्यावर आता आपल्या घरी समजल्यावर कसं करायचं. साधना म्हणली मी तर सांगत नाही, तू सांगत नाही आणि हे हॉटेलवाले तर काय सांगणार आहेत का, त्यामुळे कोणी सांगणार नाही, टेन्शन घेऊ नको, पण जोपर्यंत मी प्रेग्नेंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे करावं लागेल. राहुल म्हणला की हे कसं काय शक्य आहे, कारण याचं घरी समजणारच, घरी कोण असतं, आपण असं करू शकत नाही. साधना म्हणली नको टेन्शन घेऊ, आपण बाहेर जायच्या नादाने किंवा घरी कोण नसलं की करत जाऊ. राहुलला काय अडचण होती, पैसे मिळतात, वरून मालकीणीसोबत करायला भेटते. तो म्हणला ठीक आहे, काय अडचण नाही. आता हे दोघं तिथून निघून गेले. पण या गोष्टीला ज्या वेळेला करत होते, काही म्हणतात ना की अति तिथं माती असते, हे दोघं आता एवढं करायला लागली होती की याच्यामुळे या दोघांसोबत असं काही घडतं जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो. तर चला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. या घटनेची सुरुवात 2016 पासून होते. 2016 मध्ये 18 वर्षाचा राहुल
त्याची घरची परिस्थिती खराब असल्यामुळे त्याला कामधंद्याला लागावं लागलं होतं. त्याला ड्रायव्हरकी येत होती, मित्रासोबत राहून राहून शिकलेला होता. 18 पूर्ण झाली होती, त्यामुळे लायसन वगैरे काढून घेतली होती. आता चांगल्या प्रकारे तो गाडी शिकला होता चालवायला. आता याला काम काय करावं हे समजत नव्हतं. एवढ्या वयात कोण काम देणार आपल्याला, काय काम करू? पण त्याला एवढं समजत होतं की मला ड्रायव्हरकी येते. मी जर एखाद्या चांगल्या मोठ्या माणसाच्या घरी कामाला लागलो गाडी चालवायला, तर पगार पण भेटेल, काम कमी करावं लागेल, असा विचार करून तो काम शोधायला लागतो. त्याच्या ओळखीतून रामपाल नावाच्या एका व्यक्तीच्या घरी त्याला काम मिळतं. रामपाल, 50 वर्षाचा रामपाल, त्याचा एक 25 वर्षाचा पोरगा पण होता. हा जो रामपालचा पोरगा आहे हा डॉक्टर होता. त्यामुळे आता त्याला दवाखान्यात जायसाठी एक गाडी घेऊन दिलेली होती. नवीनच कामाला लागलेला होता. त्या गाडीसाठी त्याला एक ड्रायव्हर पाहिजे होता, जो की हा राहुल बनला होता आता ड्रायव्हर. राहुल रामपालच्या पोराला सुनीलला रोज दवाखान्यात घेऊन जायचा, माघारी आणायचा. अशा प्रकारे याचं आयुष्य चालू होतं. काही दिवसानंतर एक 3-4 वर्षे गेली असतील. जो अनिल रामपालचा पोरगा सुनील, आता याचं वय आलं होतं. त्यानं दवाखाना पण बांधला होता चांगला, चांगली परिस्थिती सुधारली होती. त्यामुळे त्याच्या घरचे विचार करतात की याचं लग्न लावून द्या, म्हणजे कसं दवाखाना चालेल आणि जी महिला असेल ती पण डॉक्टर असावी, म्हणजे कसं दोघं पण चांगल्या प्रकारे दवाखाना चालवतील. असा विचार करून रामपाल स्थळ बघायला चालू करतो. त्यावेळेला मित्रांनो, साधना नावाची एक 25 वर्षाची महिला, ती पण नुकतीच ग्रॅज्युएट झालेली होती. तिचा आता डॉक्टरकीचा कोर्स पूर्ण झाला होता. तिला त्या ठिकाणी कुठंतरी इंटर्नशिप करण्यासाठी एक चान्स पाहिजे होता. कोणीतरी म्हणलं की जो सुनील डॉक्टर आहे तो चांगल्या प्रकारे शिकवल, म्हणून ती त्या ठिकाणी जॉईन झाली होती. रामपाल दवाखान्यामध्ये अधनं-मधनं चक्कर मारायचा, त्यामुळे त्याची नजर या साधनावरती पडली होती. त्याने फिक्स करून टाकलं त्याच्या पोरासाठी. तर काही दिवसात या दोघांचं लग्न झालं. इंटर्नशिप करायला आलेली ही साधना आता त्याच दवाखान्याची मालकीण झाली होती. तिच्यासाठी एक सेपरेट वॉर्ड तयार केला होता. ती त्या ठिकाणी आता उपचार सुरू करायची. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, पण अजूनपर्यंत तिला मूल नव्हतं. आता तिच्या घरचे सासू तिला ताणे मारायचे, पण तिच्यामध्ये तिला माहिती होतं की काय दोष नाही, सगळा दोष तिच्या पतीमध्ये, कारण तिचा पती तिच्यासोबत संबंधच करत नव्हता. आता हे सांगणार तर कसं? इज्जत गेली तर आपलीच जाईल म्हणून ती शांत होती, पण आता हे खूपच वाढत गेलेलं होतं. यामध्येच आता एंट्री होती या राहुलची. ज्या वेळेला ही साधना राहुलला बघायची त्यावेळेला तिला हे वाटायचं की असाच एखादा जवान पोरगा तिच्यासोबत करावा, पण हे काही शक्य नव्हतं. राहुल होता ड्रायव्हर, नोकर होता, त्याच्यासोबत कसा मेळ लागणार म्हणून ती शांत बसायची. पण आता तिला असह्य झालं होतं. एवढ्या वेदना व्हायच्या, एवढी लोकं टोचून बोलायची. त्यामुळे तिने ठरवलं की नाही आता करायचंच. मी जसं सांगितलं तुम्हाला, मैत्रिणीच्या इकडे गेल्यानंतर हिने राहुलला माघारी आणलं. तिचा प्लॅनिंग होता की असं करायचं. केलं, झालं, सगळं झालं. आता या दोघांनी ठरवलं की जोपर्यंत प्रेग्नेंट होत नाही तोपर्यंत करायचे. या दोघं प्रयत्न करतच होती. पण अचानक कुठून कसं रामपालला समजलं काय माहिती. रामपालने राहुलला कामावरून काढून टाकलं, मारहाण केली भरपूर. यावेळेला तिथून राहुल तर निघून गेला. साधनाला पण भरपूर वेळा मारहाण केली. आता यांच्या घरामध्ये कायम वाद चालू झाला होता. यामध्येच आता ही साधना एवढी कंटाळून गेली होती. काही दिवसानंतर ती राहुलला कॉन्टॅक्ट करते आणि हे दोघं जाऊन पळून उत्तर प्रदेशमध्ये राहतात. साधना तर गेली होती. तिच्या घरचे पण आता तिला शोधायचा प्रयत्न करतात. थोडे दिवस कंप्लेंट टाकतात राहुलच्या विरोधात, साधनाच्या विरोधात, पण काही फायदा होत नाही. अशा ठिकाणी गेली होती की सापडणारच नाही. भरपूर दिवस गेल्यानंतर हा जो राहुल आहे तो तिथं काम करायला चालू करतो. साधना घरीच होती. तिची डिग्री वगैरे तिकडं मागं राहिल्यामुळं काय काम चालू करू शकत नव्हती. दोघांनी रूम घेतली होती, त्या ठिकाणी राहायचे. राहुलने ज्या वेळेला काम चालू केले होतं त्या ठिकाणी त्याची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. तो पण राहायला शेजारीच होता. हे दोघं कामावरती जायचे. त्यावेळेला राहुल आता त्या मित्रासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायला त्याने सांगितलं सगळं, कसं त्याने केलं आणि हिला कसं काय घेऊन आला. त्यावेळेला राहुलचा तो मित्र म्हणला की तू लग्न केलं आहे का? राहुल म्हणला नाही, पण लवकरच करणार आहे. बरं, करायच्या आधी मला एकदा दे ना, करू दे म्हणला. मी पण भरपूर दिवस झाले केलं नाही. राहुल म्हणला काही अडचण नाही, कर. आता हे ऐकल्यानंतर तो त्याचा मित्र त्या साधनापाशी गेला आणि तिच्यावरती जबरदस्ती केली. साधनाला समजत नव्हतं. साधनाने राहुल आल्यानंतर त्याच्यापाशी ही सगळी गाथा सांगितली. राहुल म्हणला चुपचाप सहन कर. तू मला इथं आली माझ्या विश्वासावर, मला जर धोका देत असशील, इथून जर वरडून मी म्हणतोय तसं करावंच लागेल. आता राहुलने त्या व्यक्तीकडून पैसे घेतले होते.
म्हणजे एक प्रकारे याने हिला पैशावरती द्यायला लावलं होतं. साधनासाठी आता हे एकदम दुःखदायक होतं. एवढं मोठं काम सोडून आलेली, डिग्री सोडून आलेली, व्यवसाय सोडून आलेली साधना, या राहुलने आता तिच्यासोबत खेळ मांडला होता. या सगळ्या गोष्टीला कंटाळलेली साधना स्वतः दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करते. ज्या वेळेला पोलीस हे सगळं दृश्य बघून राहुल तिथून पळून जातो. पण शेजारीच त्यांच्या राहणारी क्वार्टरमध्ये एक महिला, भरपूर दिवस झालं या साधनासोबत कॉन्टॅक्ट झालं नाही, तिच्यासोबत ओळख होती म्हणून ती चेक करायला जाते तर तिथं होती साधना. 2 दिवस झाली होती लटकलेली 2 दिवस झालं लटकलेली होती. पोलिसांना कॉल केला, पोलीस आले, डॉक्टरांपाशी घेऊन गेले, पोस्टमॉर्टम वगैरे केलं. त्यावेळेला त्यांनी चौकशी करायला चालू केली, कोण राहत होतं. राहुल होता. राहुलचं सर्च ऑपरेशन चालू केलं. साधनाचा फोटो सगळीकडे पाठवला. तिच्या सासरवाडीला पण गेला, त्यांनी ओळखलं. पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला. पोलिसांनी सांगितले की मृत्यू झाला आहे म्हणून. राहुलला शोधायला चालू केलं. पण काही दिवसानंतर राहुल मध्य प्रदेशमध्ये सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आणलं पोलीस स्टेशनमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये. याची चांगली धुलाई केली. त्यावेळेला त्यानं पूर्ण ही घटना सांगितली. तर मित्रांनो, आता हा जो राहुल आहे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे. याच्यावरती केस चालू आहे. भविष्यात याच्यासोबत होईल ते होईलच, पण अशा काही घटना आपल्या आसपास घडत असतात. ही घटना सांगून तुम्हाला विचलित करण्याचा माझा अजिबात हेतू नाही, पण अशा घटना तुम्हाला सांगणे गरजेचं आहे. यापासून तुम्ही सावध राहायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे म्हणून सांगतोय. बाकी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा बरं का मित्रांनो.